सर आज बरं वाटतंय बघा मला. एवढे दिवस नुसतं असं डोसक्यावर वज्ज घेऊन फिरतोय का काय असं वाटत होतं. एका मागोमागे एक नुसतं आरोपच लागत चाललेलं. हात सुटलो बाबा. खरंच निवांत वाटायलंय जरा. ऋषी सर, अहो काय झालं? नाही काही नाही. छान वाटतंय तुला असं बघून. जुनी कमळी बघायला मिळाली ना. अन्यायाविरुद्ध लढणारी, भांडणारी, संतापलेली कमळी बघायला मिळाली ना, म्हणून छान वाटलं. खरंय सर. खरं हे जे काय झालं त्यात सगळ्यात मोठा वाटा तुमचा, निंगीचा आणि बंड्याचा आहे. अहो तुमच्यामुळेच मी अनिका आणि कामिनी आजींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. तुम्ही नेहमी मला सपोर्ट करत आलाय, म्हणूनच हे सगळं घडलं. आपण त्याच लोकांना सपोर्ट करतो ना ज्यांच्यात तो स्पार्क असतो, जे आपली माणसं असतात. तुझ्यात आहे तो स्पार्क. आणि ते सगळे जे आरोप होते ते सगळे खोटे होते. आणि ते सिद्ध करण्याचा हाच एक चान्स होता. इट्स जस्ट की तेव्हा तुझ्या बाजूनी कोणीतरी स्ट्रॉंगली उभं राहणं गरजेचं होतं. सर खरं एका टायमाला मला असं वाटलं हो का मी लईच गोंधळलोय, अडकत चाललोय, असं खचल्यासारखं वाटत होतं. खरं आबांनी मला परत लढायची हिंमत दिली. बाबांनी? कशी काय? हो मी गावाकडे होतो की नाही तेव्हा असं काय झालं, मी गोंधळलो का मग आबा मला परत संजीवनीसारखं जिवंत करायचं. जगातलं असं काय बी झालं तर मी आबांकडे गेलो तर सगळं प्रश्न मिटायचं. बघा की आज मी आबांचं पत्र आलं आणि सगळी प्रश्न मिटली. मग काय म्हणतात आबा? काय नाही, तेच आपलं जे नेहमी सांगतात तेच पत्रातनं लिहिलेलं. काही विशेष म्हणतात का? नाही विशेष काय नाही, हेच आपलं कशी आहेस, कसं चाललंय अभ्यास, सपान पुरं करूनच परत गावाकडे ये, एवढंच, दुसरं काही नाही. सर आज आबांचं पत्र वाचून त्यांना जाऊन भेटावं असं वाटलं लगेच. कवा एकदाची परीक्षा संपते आणि मी गावाकडे जाऊन आई आबांना भेटतोय असं झालं. परीक्षेच्या आधी गेलो तर आबा माझं पहिलं बुकना काढतील, म्हणतील परीक्षा सोडून इथं कशाला आल्यास. सर तुम्हाला सांगतो, माझं जेवढं सपन आहे की नाही, मला शिकायचं आहे, मोठं व्हायचं, गावाकडे जाऊन गरजू पोरींसाठी शाळा कॉलेज बांधायचे. तेवढंच आबांचं बी सपन आणि मी ते पूर्ण करणार. सर खरं तर मी या घरात आलो, या घराला इथल्या माणसांना कवा आपलं समजायला लागलो कळलंच नाही. अनिका माझी लहान बहीण आहे, तिच्यावर केवढा विश्वास ठेवला मी. प्रतिनं काय केलं, फसवलं मला. सर मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय का तिने जर मला असं समोर तोंडावर बोलून जर मला मारलं असतं की नाही तर मला जास्त काही वाटलं नसतं. खरं असं खोटं बोलून फसवलं तिनं मला.